नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 13 जानेवारी 2025 ते 19 जानेवारी 2025 साप्ताहिक राशी भविष्य. सिंह राशी, या सप्ताहात आपल्या आईवडिलांच्या मदतीने तुम्ही आपल्या पूर्वीच्या काही आर्थिक तंगीतून बाहेर निघण्यात यशस्वी असाल. कारण तुम्हाला आपल्या मानसिक तणावापासून मुक्ती तर मिळेल, सोबतच तुम्ही आपली स्थिती सुधारल्यानंतर योग्य दिशेमध्ये आपले प्रयत्न करण्यातही यशस्वी राहाल. या आठवड्यात आपल्याला कुटुंबातील मुलांबरोबर किंवा कमी अनुभवी मुलांशी संभाषण करताना धीर धरण्याची आवश्यकता आहे. कारण संभव आहे की त्यांच्यासोबत मतभेद उद्भवू शकतात, ज्यामुळे आपण आपला संयम गमावल्यास अनिश्चित भाषा देखील वापरू शकता. अशा परिस्थितीत कुटुंबातील आपल्या प्रतिमेचे नुकसान होण्याची शक्यता आहे, म्हणून असे काहीही करण्याचे टाळा. या सप्ताहात तुम्ही अत्याधिक भावनिक दिसाल, यामुळे तुम्हाला आपल्या भावनांवर काबू ठेवण्यात समस्या येऊ शकतात. अशात तुमचा हा दृष्टिकोन लोकांना भ्रमित करेल आणि म्हणूनच तुमच्यात राग अधिक निर्माण होऊ शकतो. तुमच्यासाठी उत्तम हेच असेल की आपल्या भावनांना दुसऱ्यांसमोर प्रदर्शित करू नका. या सप्ताहात तुम्ही सर्व कार्याला सोडून त्या कामांना करण्याची इच्छा ठेवाल जे तुम्ही लहानपणापासून करण्याची इच्छा ठेवता आणि तुम्हाला ते आवडते. हे काम तुमची गुप्त कला जसे की गायन, चित्रकला इत्यादी संबंधितही असू शकतात. यामुळे तुम्हाला आपल्या करिअर आणि त्याच्या ध्येयाकडेही लक्ष ठेवण्याची आवश्यकता असेल. या सप्ताहात तुमच्यात आत्मविश्वासाची कमी पाहिली जाईल. अशात तुम्हाला सल्ला दिला जातो की स्वतःची मेहनत आणि सातत्यावर विश्वास ठेवून आपल्या क्षमतांना कमी लेखण्याची चूक करू नका. अथवा तुम्ही योग्य निर्णय घेण्यात सक्षम नसाल. उपाय: नियमित दुर्गा चालीसाचा पाठ करा. कन्या राशी, या सप्ताहात कार्यक्षेत्रात कामकाजाच्या गोष्टी सोडवण्यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून आपली हुशारी आणि प्रभावाचा वापर करण्याची सर्वात अधिक आवश्यकता राहणार आहे. म्हणून दुसऱ्यांच्या समोर हास्यपात्र न बनवून स्वतःच्या क्षमतांना दुसऱ्यांसमोर प्रदर्शित करा आणि लक्ष्य प्राप्ती करा. जर तुम्ही काही प्रवेश परीक्षेची तयारी करत आहे, तरी या सप्ताहात आधीपेक्षा जास्त मन लावून अभ्यास करा. तथापि या काळात तुम्हाला अभ्यासामध्ये तुमच्या आरोग्याला उत्तम करण्यासाठी थोडा वेळ लावला पाहिजे, अथवा आरोग्यसंबंधित समस्या होऊ शकतात. या सप्ताहात तुम्ही शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या उत्तम असाल. या व्यतिरिक्त येणाऱ्या मानसिक तणावाला स्वतःवर हावी होऊ देऊ नका. कारण असे करणे कुठल्याही शारीरिक समस्येला जन्म देऊ शकते. या गोष्टीची काळजी घ्या की तुम्ही एक अनुशासित व्यक्ती आहे, म्हणून आरोग्याच्या बाबतीतही अनुशासनाचे पालन करा आणि स्वस्थ राहा. या आठवड्यात आपणास धनलाभ होईल, परंतु जितक्या वेगाने तुम्हाला पैसे मिळतील तितकेच ते खर्च करण्यास तुम्ही उत्सुक असाल.
अशा परिस्थितीत आपल्याला भविष्यातील सर्व जोखीम काळजीपूर्वक लक्षात घेता आपल्या संपत्तीला जमा करण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता असेल. या सप्ताहात कोणी नातेवाईकांच्या द्वारे काही मंगल कार्याचे आयोजन तुमच्या कुटुंबाच्या लक्षाचे मुख्य केंद्र असेल. सोबतच शक्यता आहे की या काळात कोणी लांबच्या नातेवाईकांकडून आकस्मिक चांगली गोष्ट तुमच्या कुटुंबाला आनंदाचे क्षण देईल. उपाय: नियमित ओम बुधाय नमःचा 41 वेळा जप करा. तूळ राशी, तुमच्यासाठी हा सप्ताह करिअरच्या दृष्टीने चांगला राहणार आहे, कारण या काळात तुम्हाला आपल्या सगळ्या विकाराने आराम मिळू शकेल. यामुळे तुम्ही आपल्या कार्यक्षेत्रात पहिल्यापेक्षा अधिक मेहनतीसोबतच लक्ष्याच्या पूर्तीसाठी प्रयत्न करताना दिसाल. जर तुम्ही घरापासून दूर राहून अभ्यास करता तर या सप्ताहात विद्यार्थी आपल्या अभ्यासात उत्तम प्रदर्शन करतील, परंतु अधूनमधून घरच्यांची आठवण काही व्यत्यय उत्पन्न करू शकते. म्हणून तुम्हाला स्वतःला आपल्या उच्च सीमापर्यंत मेहनत करण्यासाठी तयार राहावे लागेल. या सप्ताहात तुमच्या आरोग्य भविष्याला पाहिले असता तुमचे आरोग्य उत्तम राहील आणि तुम्ही आपल्या जीवनातील क्षेत्रातही जबरदस्त प्रदर्शन करू शकाल. सोबतच या काळात तुमच्यात साहस आणि आत्मविश्वासात वृद्धी पाहायला मिळेल, ज्याच्या परिणामस्वरूप तुम्ही आपल्या जीवनाने जोडलेल्या प्रत्येक त्या निर्णयाला सोबत घेऊ शकाल ज्यांना घेण्यात तुम्हाला पूर्वी खास समस्या येत होती. या सप्ताहात तुम्हाला या गोष्टीचा अनुभव होईल की वाईट काळात धनसंचय केला जातो, कारण या सप्ताहात तुमची आर्थिक स्थिती काहीशी खालीवर होऊ शकते. परंतु पूर्वी तुमच्याद्वारे संचय केलेले धन तुमच्या कामी येईल आणि तुम्ही खराब आर्थिक स्थितीमध्ये यावेळी आराम मिळवू शकाल. या सप्ताहात समाजासाठी बऱ्याच मोठ्या लोकांसोबत तुमची भेट होण्याची शक्यता आहे. अशात तुम्हालाही या संधीचा योग्य लाभ घेऊन स्वतःसाठी प्रयत्न करावे लागतील, कारण ही भेट तुम्हाला समाजात पदप्रतिष्ठासोबत कुटुंबात मान सन्मान देण्याचे कार्य करेल. उपाय: नियमित ओम शुक्राय नमःचा 33 वेळा जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.